जय शिवराय. तर आता आपण आहोत स्वराज्याच्या राजधानीत अर्थात रायगडावर आणि शंभूराजांच्या राज्याभिषेकासाठी काही तासच शिल्लक आहेत आणि मला इथं आपली लाडकी भूमिताई भेटलेली आहे. तर मला खास हिचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. खूप मोठा टास्क आहे. तू जेव्हा पहिल्यांदा म्हणजे रायगडावर आली तर कोणत्या ठिकाणी शंभूराजांची जास्त आठवण तुला आली, म्हणजे असं कुठं हे झालं? तसं सांगायला तर सगळीकडेच राजांची आठवण येते. मग ते मोठे राजे असतील किंवा त्या काळचे मावळे सरदार, एकंदरीत असं स्पेसिफिक नाही सांगू शकत. बट येस, जर एक मुमेंट जर मला थोडा रिक्रिएट जर करायचं असेल तर ही बाजारपेठ आहे. आता ती अंधारात दिसणार नाही, तर उद्या तुम्ही पाहाल आणि त्या रील्समध्ये सगळेजण पाहतील. ज्यावेळेस बाजारपेठेमधून राज्याभिषेकसाठी जी तयारी असते, समोर ढोल वाजतात आणि खूप सारी गर्दी, सगळीकडे भगवे पालखीमध्ये राजे, त्यावेळेस मी जस्ट इमॅजिन करते की त्यावेळेस ज्यावेळेस माझे आले असतील शंभूराजे, तो त्यांचा तो रुतबा, तो ओरा, तो काय असेल. बस अजूनही सांगताना गुजबम्स येतात की जर काय आठवत असेल ना तर मला त्या राजाचं ते राजबिंड, तो जो काही रूप आहे ना, हा कारण माझ्यासाठी शंभूराजे म्हणजे एक सुंदर देखना, असं एकदम सुंदर असा माझा महाराज राजकुमार, ते बस. आणि मला अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. एक इन्फ्लुएन्सर, एक क्रिएटर म्हणून तू एवढं लोकांना आव्हान केलं, तुझे बरेच व्हिडिओज आम्ही बघितले होते. तर त्याच्यात तुला काहीतरी म्हणजे पॉझिटिव्ह चेंज किंवा जे चॅलेंज केलं होतं तर लोक आले का, तेवढी हजेरी लावली? आता खरं सांगते तर मी आता जस्ट वर आली आणि स्वराज्य ट्रेकर्स म्हणून आहेत. म्हणजे चेंजेस जर म्हणू शकतो तर ट्रेकर्स ग्रुप आहे, असे असंख्य ट्रेकर्स ग्रुप आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पण ती एक स्वप्नील शिंदे म्हणून ते सर पुढे आले आणि ते बोलले तुम्ही एक स्त्री म्हणून एवढा हे करताय, तर मी 30 मुली जे काय आहे मी सगळं स्वतः कॉन्ट्रीब्यूट करतो, नाही का. फक्त ट्रान्सपोर्टचा खर्च घेऊन ते अख्खी ट्रिप घेऊन आले, हा पहिला फरक. आणि दुसरं, बडोद्यावरून एक फॅमिली आली, बडोद्यावरून आली, त्यांना रील माझी स्क्रोल करता करता सापडली. तर ती एक लेडीज आहे आणि एक लहान मुलगी आहे, उद्या मी रील मध्ये दाखवेन. म्हणजे महाराष्ट्र सोडा, जर बडोद्यावाल्यांना जर ती रील बघून जर त्यांना वाटत असेल की यार आपण गडावर गेलो पाहिजे, तर याच्यासारखी माझी अचिव्हमेंट ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून, ॲज अ तो जो क्रिएटर म्हणून जॉब आहे, ही कुठली असू शकत नाही. बिकॉज मी काय पहिली आणि शेवटची नाही आहे की राज्याभिषेक करतेय. इथे सगळे मुलं पाहतायत, सगळे समिती, कित्येक वर्ष झाली पोरं इथं राबतायत. पण एक क्रिएटर म्हणून माझं काहीतरी, माझं जे काही योगदान असेल ना, जेवढे काही फॉलोअर मला बघतायत, ऐकतायत, कमी आहेत. बट एक चेंज आहे की लोक येत आहेत, त्यांच्या मनात आहे की आम्ही गडावर यावं. बस म्हणजे हा जो झाकून टाकलेला इतिहास आहे तो नव्याने पुन्हा आपण जिवंत करण्याचं काम करतोय. तर पुन्हा एकदा तुम्हाला पण आव्हान करतो की आपल्या शंभूराजांचा इतिहास जगासमोर आणण्याचा भूमिताई आणि मीही थोडासा प्रयत्न करतेय.